जेबी न्यूज में आपका स्वागत है। खबरों को देखने के पहले यदि आपने जेबी न्यूज सब्सक्राइब नहीं किया है तो सबसे पहले जेबी न्यूज सब्सक्राइब करें और खबरें देखना आरंभ करें। खबरें अच्छी लगे तो लाइक करें और उसे फॉरवर्ड भी करें। मुंबई सड़क पालघर जिले के तारापुर गांव में आज तारापुर विश्व प्रसिद्ध है, क्योंकि परमाणु बिजली घर का नाम भी तारापुर गांव की वजह से ही दिया है। और तारापुर गांव के कई दिव्यांग व्यक्ति आज परेशान है। सिर्फ तारापुर ही नहीं बल्कि परिसर के भी दिव्यांग व्यक्ति काफी परेशान है। इसी को लेके राजेंद्र राउत नाम के एक व्यक्ति ने आनंदमयी सेवाभावी दिव्यांग संस्था की शुरुआत की और उसके बाद उन्होंने एक भव्य सभा का आयोजन किया। इस सभा को लीड करने के लिए मुख्य अतिथि के तौर पे भारतीय जनता पार्टी पालघर जिला के अध्यक्ष भरत राजपूत उपस्थित रहे। उनके सामने सारी परेशानियों को रखा गया। उन्होंने आश्वासन दिया है कि जल्द ही वो जिलाधिकारी से बैठक करेंगे और पालक मंत्री रविंद्र चौहान से भी बैठक करके इन दिव्यांगों को सुविधा दिलाने की पूरी मदद करेंगे। उनका भरोसा है कि दिव्यांगों को प्राथमिकता देकर उनके कामों को अंजाम देना चाहिए। देखते हैं पूरी रिपोर्ट। आनंदमयी सेवाभावी दिव्यांग संस्था द्वारा संपन्न हुआ भव्य सभा का आयोजन। भारतीय जनता पार्टी पालघर जिला अध्यक्ष भरत राजपूत द्वारा दिलाया गया दिव्यांगों को भरोसा। कहा, पालक मंत्री रविंद्र चौहान और जिलाधिकारी गोविंद बोडके से प्रतिनिधियों की करवाएंगे बैठक और दिव्यांगों की समस्याओं का निकालेंगे हल। पालघर जिले के तारापुर के जनाबाई सभागृह में आनंदमयी सेवाभावी दिव्यांग संस्था की एक सभा संपन्न हुई। संस्था के अध्यक्ष राजेंद्र राउत ने दिव्यांग लोगों को प्रमाण पत्र प्राप्त करने से लेकर सुविधाओं को मिलने तक की जो परेशानियां कहीं, उसको देखकर सभी दंग रह गए। उसकी विस्तार से उन्होंने जानकारी दी। इसी के साथ वे बोले कि तारापुर परमाणु बिजली घर, BRC और आसपास की कंपनियों से CSR फंड जो स्थानिक क्षेत्र के विकास के लिए दिया जाना चाहिए वह सही ढंग से नहीं दिया जा रहा है। वे यह भी बोले कि तारापुर परमाणु बिजली घर द्वारा दिव्यांगों को CSR फंड में से प्रति दिव्यांग व्यक्ति को 5,000 रुपये मासिक भत्ता देने चाहिए और परिसर के लोगों को 200 यूनिट फ्री बिजली की सप्लाई भी होनी चाहिए। इस दौरान मंच पर मुख्य अतिथि भारतीय जनता पार्टी पालघर जिलाध्यक्ष भरत राजपूत, उपाध्यक्ष जगदीश राजपूत, जिला परिषद सदस्य देवानंद सिंगड़ा, पूर्व शिक्षक शिंदे सर, संजय यादव, बहुजन विकास आघाड़ी की नसीमा शेख, निधि मैडम, क्रांति ज्योत के अध्यक्ष श्याम गायकवाड़, कुड़न ग्राम पंचायत सदस्य राहुल पाटिल, अविनाश मात्रे, मिलिंद मात्रे, दिलीप सावे सहित अन्य गणमान्य उपस्थित थे। आगमन करता मी जास्ती वेळ नाही घेत, आपल्या मुद्द्यावरच येतोय। आज ही सभा आयोजित केलेली आहे, याचा उद्दिष्ट काय? याचा उद्दिष्ट आहे आनंदमयी सेवाभावी संस्थेने आपल्या या परिसरामध्ये काही काका साहेबांनी बोललेले कामं केलेली आहेत, ती पुन्हा बोलत नाही, रिपीट घेत नाही। पण उद्दिष्ट या क्रेनपोर्ट प्लॅन आहे तारापुर अणुऊर्जा प्लॅन, हा कम से कम 50-40 वर्षापासून इथे हा कार्यक्रम आहे, त्याचा प्लॅन चालू आहे। BRC आहे, फंड येतोय। हा CSR फंड या पंचकृती गावामध्ये हा CSR फंड अद्यापही या नागरिकांना मिळाला नाही असं दिसून येते। का दिसून येतंय? का या प्लॅन पासून आज कितीतरी मुलं बेरोजगार आहेत, त्यांना नोकऱ्या मिळाल्या नसेल। आज ते पण या कंपन्या कितीतरी आपल्या या याच्यामध्ये CSR फंड मध्ये येतात, हे पण हा लाभ मिळाला जाईल। आपल्या अपंग बांधव आहेत, या अपंग बांधवांना अद्याप तिथे नोकऱ्या नाही मिळत। नोकऱ्याचा असू द्या, पण एखादा घरकुल असेल का एखादी योजनाने बांधून दिलेली गेलं, या CSR फंडमध्ये पण नाही बांधून दिलेली आहे। वर्षापासून मी हा कार्यक्रम आहे, त्याचा प्लॅन चालू आहे। BRC आहे, पुन्हा बोईसरची MRDC, जिंदाल, SSL, टाटा, हे इतक्याही कंपनी आहेत, पण या कंपनीचा एक CSR फंड येतोय। हा CSR फंड या पंचकृती गावामध्ये हा CSR फंड अद्यापही या नागरिकांना मिळाला नाही असं दिसून येते। का दिसून येते? का या प्लॅन पासून आज कितीतरी मुलं बेरोजगार आहेत, त्यांना नोकऱ्या मिळाल्या नाही, नोकऱ्या मिळाल्या नाही। हा प्लॅन आता BRC पण प्लॅन आलेला आहे। या BRC प्लॅन मध्ये कम से कम 5,000 ची संख्येने लोक भरती होणार आहेत। ठीक आहे, बाहेर येतात। जगत विकास सामाजिक संस्था के अध्यक्ष और पत्रकार अरशद बी शेख ने मंच से कहा कि दिव्यांगों को प्रमाण पत्र मिलने के लिए जो चक्कर लगाना पड़ते हैं वह न लगाए जाए, उसके लिए कोई ठोस कदम सरकार ने उठाना चाहिए। जहां जहां भी ग्राम पंचायत पहले या दूसरी मंजिल पर है, वहां पर एक दिन ग्राउंड फ्लोर पर अधिकारी ने समय देकर दिव्यांगों के कामों को अंजाम देना चाहिए। स्थानिक लोगों के रोजगार के लिए सरकार ने नियम तो बनाए हैं, परंतु उसके लिए कड़े नियम ऐसे बनाना चाहिए कि रिकॉर्ड पर उनके रजिस्टर में स्थानिक लोगों को नौकरियों का आरक्षण रहना चाहिए।
25%, 10%, 5% जो भी तय करे सरकार वो रहना चाहिए और उसमें स्थानिक लोगों के नाम दर्ज हो, उन्हें वेतन समय पे मिलना चाहिए। मुख्य अतिथि भरत राजपूत ने कहा कि वे दिव्यांगों की समस्याओं को लेकर जो भी तलाटी या ग्राम सेवक दिव्यांगों के कामों को देर से करते हैं या उसमें बाधा डालते हैं, उनके लिए जिलाधिकारी से मिलकर एक आदेश पारित करवाएंगे कि कोई भी दिव्यांगों के कामों में समय ना लगाए और शीघ्र उनके कामों को करके दिया जाए। वे आगे बोले कि दूसरे विषयों पर वे जल्द पालक मंत्री रविंद्र चौहान से समय लेकर संस्था के प्रतिनिधि मंडल के साथ एक बैठक करवाकर जो भी हो सकेगा समस्याओं का हल निकालेंगे। वे आगे बोले कि जब डहाणू नगर परिषद में नगर अध्यक्ष थे, उस दौरान डहाणू नगर परिषद की ओर से दिव्यांगों के लिए एक अलग से पेंशन योजना शुरू की थी, जो आज भी चल रही है। इसी तरह की योजना ग्राम पंचायतों ने अपने स्तर पर दिव्यांगों के लिए शुरू करना चाहिए। भरत राजपूत आगे बोले कि किसी भी दिव्यांग को कृत्रिम पैर या हाथ लगवाना हो या कोई भी काम हो, उसके लिए सदैव वे तैयार हैं। उनके पास ऐसी एनजीओ से संपर्क है जो कि इस तरह के कार्य करते हैं, इसीलिए दिव्यांगों ने आगे आना चाहिए और वे उनके मदद के लिए सदैव तैयार है। हा विषय दुसरा आहे। आता बोईसरसारखे दुसरे मंडळ ग्रामपंचायत एखादा अपंग व्यक्ती गेला तर ग्रामसेवक खाली येणार नाही। याच्यासाठी ज्या ज्या ठिकाणी पहिल्या आणि दुसऱ्या मंडळावर ग्रामपंचायत आहे त्या ठिकाणी महिन्यात कमीत कमी एक दिवस असा ठेवायला पाहिजे की ग्राउंड फ्लोरला ग्रामसेवक बसायला पाहिजे आणि तिकडे दिव्यांग व्यक्तीला ग्राउंड फ्लोरला त्याने दाखले तयार करून द्यायला पाहिजे आणि त्याच्यासाठी परत त्यांना जागा दाखवू नये, वन टाईम काम पूर्ण व्हायला पाहिजे, अशी काहीतरी धोरणं आणायला पाहिजे। मला पूर्ण विश्वास आहे की भरत राजपूत साहेब इथे आले आहे, पक्षाचे चांगले नेतृत्व करत आहे, म्हणून पक्षाने त्यांना जिल्ह्याची जबाबदारी दिली आहे, पण जिल्ह्याची नाही त्यांना राज्याची दिली तरी परिपूर्ण आहे। ते राज्याची जबाबदारी पण सुद्धा आणि येणाऱ्या काळात त्यांनी जर मनावर घेतला तर दिव्यांग व्यक्तीच्या जे समस्या आहे ते नक्कीच सोडवतील अशी मला आशा आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। सीएसआर फंड जातो कुठे याची कल्पना करायला पाहिजे। हा 2% सीएसआर फंड आपल्या भागात किती खर्च होतोय याच्यावर जर आपण कॅल्क्युलेशन केला तर एक दोन कंपनीच्या फक्त बेंचेस दिसतात किंवा शेड किंवा कुठेतरी सीएसआर फंड मधून निधी खर्च केलेली दिसते, मग बाकीचा फंड जातो कुठे? यासोबत जे कामगार वेलफेअर फंड आहे ते कामगारांसाठी मिळाला पाहिजे, तो पूर्ण फंड मुंबईला जातो। कामगार बोईसरचा, पालघरचा, तारापूरचा या भागातला काम करणारा आणि आयुष करणारा मुंबईचे लोक याचा विचार करायला पाहिजे। जर कामगार निधी फंड आहे वेलफेअर फंड तारापूरला नसायला पाहिजे, पण तारापूरला नसताना मुंबईला जाऊन जमा होतोय आणि तारापूरला त्याचा काहीच उपयोग होत नाही। याच हिशोबाने स्थानिक कामगारांचा विषय आहे, स्थानिक कामगारांच्या विषयाबद्दल जर मी बोललो तर फॉरेनला पॉलिसी अशी आहे की ज्या ज्या ठिकाणी काम करणारे लोक आहेत 10% स्थानिक लोकांना कंपल्सरी केले। बरेच वेळ आपण याच्याकडे थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे की जे कामगार स्थानिक आहेत आपल्याकडे प्रोव्हिजन आहे, नोटिफिकेशन आहे की स्थानिक लोकांना काम द्या, पण स्थानिक लोकांच्या नावावर काम दिलं जात नाही त्याचा रेकॉर्ड आहे, काहीच नाही, पण इंडस्ट्री का घेत नाही याच्यावर सुद्धा गंभीरपणे आपण विचार करायला पाहिजे। फॉरेनला अशी पॉलिसी आहे की 10% त्यांनी रेकॉर्डवर पेरोलवर त्यांना पगार देणे कंपल्सरी आहे। त्याचा जेव्हा सर्वे होतोय त्या टायमाला त्याचे मास्टर्स रजिस्टर चेक केलं जात आहे। रजिस्टरमध्ये काही स्थानिक लोक असतील तर त्यांचा लायसन्स कंटिन्यू होतं, त्यांचा लायसन्स रद्द होत असते। हा विषय जर आपल्या भारतामध्ये इंडस्ट्रियल झोनमध्ये अमेंडमेंट केला तर खरोखर स्थानिक लोकांना त्याचा नक्की फायदा होईल। आपण चव्हाण साहेब, रवींद्र चव्हाण साहेब पालकमंत्री आहेत आपल्या जिल्ह्याचे, तुमची कोर कमिटीची टीम आणि त्यांच्या जेव्हा ते येतील तर त्यांच्या दौऱ्यामध्ये ही तुमची मीटिंग ठेवू आपण आणि तुमचे सर्व विषय त्यांना मांडायला तुम्ही मांडा त्यांच्यासमोर। आणि ते आता सीएसआर फंड असेल, त्याच्यानंतर एमआयडीसी एरिया असेल, जॉबचा विषय आहे, त्याच्यानंतर त्यांच्या सीएसआर फंड जसं सांगतं त्याचे बेनिफिट भेटायला पाहिजे, लाईट 200 युनिटच्या लाईट फ्री भेटायला, हे जे जे तुमचे प्रश्न असतील आपले पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब ही शब्दावर चालणारा माणूस आहे। मी जसं मी बोलतो तसं तेही बोलणार, बोलून आणि करून दाखवणार। तर तुमचे हे जे विषय आहेत चव्हाण साहेबकडे आपण मीटिंग लावू, लवकरात लवकर त्याचे अधिवेशन संपणार 1 तारीखला, तर आपण 4-5 तारीखला चव्हाण साहेबचा दौरा होणार आहे तिकडे।
तर आपण ती मीटिंग त्यांच्यासोबत लावू आणि तुमची कोर कमिटी बरोबर द्या. त्याच्यानंतर ग्रामसेवकचा विषय असेल, त्याच्यानंतर तलाठीचा विषय असेल. जिथे जिथे तलाठी, इथे तलाठी नाही, 2 तलाठी सांगितलं तुम्ही, चिंचणी, कोरगाव आणि आपला पावड्यात कलोली धरण, हे तर 3च आहे. आपण जिल्ह्यावर कलेक्टरला सांगून आदेश काढायला लावू का प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये दिव्यांग व्यक्ती कोणी आला, हा काही अडचण आली का तुम्हाला एक टायमाला देऊ शकत नाही, तुम्ही दुसरी टाइम पण त्याला ते सर्टिफिकेट असेल, ते लागणारे काही पेपर्स असतील त्यांना भेटायला पाहिजे. आपण कलेक्टर साहेबांकडून प्रेशर ऑर्डर काढायला लावू. त्याच्यानंतर एक ग्रामसेवकचा विषय आहे. ग्रामसेवकमध्ये पण आपण जिल्हास्तरीय, जिल्हा परिषदच्या स्तरीय त्यांना पण स्पेशल ऑर्डर हे काढू आणि तुम्ही आणि आपण एक कॉर्डिनेटमध्ये राहू. तुमची संस्थाला जिथे जिथे माझी मदत लागेल 100% तुमच्या एक पायावर भरत राष्ट्र उभा राहणार. म्हणजे याच्यामध्ये आमचे रोटरी सी कोस्ट म्हणून डहाणूला काम करते, रोटरी सी कोस्ट. त्याच्यामध्ये कोणाला पाय वगैरे लावायचे असतील त्यांना आपण फ्रीमध्ये लावून देतो. तर आमच्याकडे भरपूर लोक येतात, रोटरी क्लबच्या माध्यमातून आपण ते करायला लावतो. तर असं कोणी कुठे पण असतील आम्हाला संपर्क करा आणि आपण हे एक तर पायाचा विषय, जे जे विषय असतील मुंबईमध्ये कुठेही असेल तर आमचे फार मित्र आहेत आणि NGOs वगैरे आमच्याबरोबर काम करतात, तर आपण त्यांनाही सांगू आणि आपल्या जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त कसं मदत भेटू शकतात तुम्हाला ते आपण प्रयत्न करू. आणि जे विश्वास मला दाखवला आणि ते बोलून मला 2 शब्द बोलायची संधी दिली साहेब, खरोखर सर्व कमिटीचे मी आभार व्यक्त करतो. कारण आम्ही राजकारणी लोक आहोत, आम्ही प्रत्येक बाजूला गेलो, संदीप मीटिंग असते, आमची मीटिंग करतो, लोकांवर सहाय्य करतो, पण ही मीटिंग आमच्या आयुष्यामध्ये मी समजतो सर्वात मोठी मीटिंग आहे. कारण तुमची सेवा ही देवाची सेवा आहे आणि मी त्याच्यामध्ये कधीच कमी पडणार नाही. इथे थांबतो. जय हिंद, जय महाराज. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार आणि मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. उशीर झालो, हे राजकारणी भाषा नाही, मनापासून सांगतो. कारण मला 3:15 वाजता इथे पोचायचं होतं साहेब, पण आमचे काही लोक आले बाहेरून, त्यांच्याबरोबर चर्चेसाठी आणि महत्त्वाची मीटिंग म्हणून उशीर झालो. खरोखर मनापासून व्यक्त करतो. दुसरींदा बोलवलं तर अर्धा तास अगोदर आहे. आनंद भावी संस्थाच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित आपले अध्यक्ष राहुलजी, शैलेशजी, निलेश राऊतजी, हेमंत मालीजी, निधी मॅडम, नसीमा शेखजी, संजयजी आणि पत्रकार आपले मित्र माझे अशरफ शेखजी आणि आमचे तालुका अध्यक्ष चिंचणीचे डहाणू तालुक्याचे देवानंद सिंगर साहेब, जिल्हा परिषदचे सदस्य आहेत आणि जगदीश राजपूत माजी नगरसेवक आणि जिल्ह्याचे उपाध्यक्ष आणि संजय यादव आपल्या चिंचणीचे. आणि हे जे आज कार्यक्रम लावला, खरोखर साहेब हे जे तुम्हाला तुमच्या संस्थावर विश्वास ठेवून एवढे लोक आले, ह्याच्यामध्ये तुम्हाला मी उदाहरण देऊ इच्छितो का पालघर जिल्ह्यामध्ये 2019-20 मध्ये आम्ही डहाणू नगरपालिकेमध्ये मी नगराध्यक्ष म्हणून जेव्हा काम सुरू केलं तेव्हा मला किशोर पाटील म्हणून आपल्या पालघरचे आले आणि त्यांनी मला सांगितलं की तेव्हा मला माहीत नव्हतं का ह्यांची राखीव निधी असते आणि तेही नफा फंडातून. तर ते काय तर आपलं जे टॅक्स भरतो आपण त्याच्यातून आपण हे बेनिफिट दिव्यांग लोकांना द्यायला पाहिजे. तेव्हा त्यांनी मला सांगितलं असा विषय आहे आणि मी CEO ला बोलवलं. म्हणून साहेब हे एवढ्या वर्षापासून ही तरतूद आहे तर आपण का करत नाही. तर मला भरत पॉईंट नसतो आपल्याकडे. मला 4 काम कमी करा ना तुम्ही, 4 काम कमी करा. पण हे लोक जे गरजू आहेत आणि जे दिव्यांग आहेत त्यांच्यासाठी तर आपण पहिले त्यांचं काम करायला पाहिजे. आणि पालघर जिल्ह्यामध्ये ही पहिली नगरपालिका डहाणूची, आपण त्यांच्यासाठी पेन्शन चालू केलं दर महिन्याला त्याच्याकडून पेन्शन. फक्त आपल्या पेपर्स पूर्ण करा, डहाणू तालुका नगरपालिकेमध्ये द्या आणि दर महिने तुमच्या अकाउंटमध्ये RTGS येतो. तर अशीच हे जे पिक्चर आहे आपण पूर्ण जिल्ह्याला आपण सुरू करायला लावू. ते ग्रामपंचायतमध्ये असतील, देवानंदजी चिंचणी प्रत्येक ग्रामपंचायतला पण असते, तर ते निधी तुम्ही चिंचणीपासून सुरू करा. तर प्रत्येक ग्रामपंचायती सुरू केलं तर मला वाटत नाही आपल्याला कलेक्टर ऑफिसपर्यंत जायची गरज पडणार. कारण ग्रामपंचायतचे सर्व ग्रामपंचायती लोकच असतात. पालघर, डहाणू, तलासरी इकडचे असतील ना आपल्या जिल्ह्याचे आहेत ना सर. तर हे जे बेनिफिट आहेत जे त्यांना खरोखर भेटायला पाहिजे सरकारच्या माध्यमातून, नफा फंडातून, ते प्रत्येक ग्रामपंचायती सुरू करायला पाहिजे. तशी आम्ही भूमिका जिल्हा परिषद CEOकडे मांडू. तर कमीत कमी हातभार लागेल त्यांना. आणि दुसरा विषय सांगितलं साहेब, इथे 3 and 4 आहे, 5 and 6 आहे, MIDC आहे. त्याच्यामध्ये जे CSR फंड असेल तर जे तुम्हाला 200 युनिटच्या लाईट